IVF करताना प्रत्येक कपलचा हा प्रश्न असतो की मॅडम पहिल्याच सायकलमध्ये सक्सेस येईल का, त्यासाठी आम्ही काय करायचं. तर मी डॉक्टर आरती पारख, IVF स्पेशलिस्ट, 10 वर्षापासून नाशिकमध्ये IVFचं काम करत आहे. आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया की अशा काय गोष्टी आहेत जे केल्याने आपला सक्सेस रेट वाढेल. त्यात पहिली गोष्ट आहे एक्सरसाइज म्हणजे व्यायाम. एक्सरसाइजमध्ये साधं रोजचं मॉर्निंग वॉक केल्याने सुद्धा शरीरातला रक्तप्रवाह वाढतो, स्ट्रेस लेवल कमी होते. शरीरातला रक्तप्रवाह म्हणजेच गर्भपिशवी आणि अंडाशयाजवळचा रक्तप्रवाह पण वाढतो आणि त्याने अंडाशयाची तशीच गर्भपिशवीच्या आतल्या लायनिंगची क्वालिटी चांगली होते. त्याच पद्धतीने जर आपण सकाळी व्यायाम केला तर डी जीवनसत्व वाढून ही आपली इम्युनिटी सुद्धा स्ट्रॉंग होते. गर्भ राहण्यासाठी स्त्रीमध्ये स्त्रीबीजाची क्वालिटी, आतल्या थराची क्वालिटी आणि शारीरिक इम्युनिटी ह्या तिन्हीचं नॉर्मल असणं गरजेचं असतं. आणि वॉकिंग हे तिन्ही गोष्टीवर परिणाम करून, पॉझिटिव्ह परिणाम करून त्याला सपोर्टिव्ह बनवतात. दुसरं आहे डाएट. डाएटमध्ये जे प्लांट बेस्ड फूड्स आहेत म्हणजे सलाड आहे, फ्रूट्स आहे, रंगीबिरंगी फ्रूट्स म्हणजे लाल म्हणजे गाजर, टोमॅटो, काकडी, हिरव्या पालेभाज्या हे समावेश केल्यामुळे जे काही विटॅमिन्स मिनरल्स आपल्या शरीरात जात आहेत त्याच्यामुळे स्त्री बीजाची क्वालिटी तशीच पुरुष बीजाची क्वालिटी ही सुधारते. चांगल्या क्वालिटीचे स्त्री बीज आणि पुरुष बीज असेल तर नक्कीच एम्ब्रिओ चांगला मिळतो आणि चांगल्या पद्धतीने प्रेग्नन्सी राहते. तिसरी गोष्ट आहे की काहीही ॲडिटिव्स म्हणजे शुगरी फूड्स, मैदा, बेकरी प्रॉडक्ट्स, केमिकल प्रिझर्व फूड्स हे आपण पूर्णपणे टाळले पाहिजे. जसं स्मोकिंग, अल्कोहोल, ड्रिंकिंग ह्या गोष्टी ह्या आपल्या शरीराची म्हणजे स्त्रीबीजाची आणि पुरुषबीजाची क्वालिटी याला हानिकारक असतात. ह्या गोष्टी पूर्णपणे टाळल्या पाहिजे. ह्या दोन गोष्टींची तुम्ही काळजी घेतली तर नक्कीच चांगल्या क्वालिटीची रिपोर्ट्स येऊन तुमची IVF ट्रीटमेंट पहिल्याच सायकलमध्ये सक्सेस होण्याचे चान्सेस वाढणार. नक्की ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि आपला पहिल्याच सायकलमध्ये पॉझिटिव्ह येण्याचं स्वप्न पूर्ण करा.